नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत मेकअप शिवाय सुंदर कसे दिसावे। सगळ्यांनाच मेकअप करायला आवडतो असं नाही, काही जणी फक्त काही विशेष असेल जसं की सण समारंभांनाच मेकअप करतात, पण आपण रोज मेकअप न करताही नैसर्गिकरित्या सुंदर दिसू शकतो। त्यासाठी तुम्हाला फक्त त्वचेची आणि लाईफस्टाईलची थोडी काळजी घेण्याची गरज आहे। ती कशी तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। टिप नंबर 1 आहे ती म्हणजे फेस वॉश। दिवसातून 2दा चेहरा चांगल्या फेस वॉशने स्वच्छ धुवा। त्यासाठी तुमच्या स्किन टाईपनुसार फेस वॉश निवडणेही तितकेच गरजेचे आहे। जसं की ड्राय स्किन असेल तर क्रीम बेस फेस वॉश आणि ऑइली स्किन असेल तर जेल बेस फेस वॉश तुम्ही तुमच्या स्किनसाठी यूज करू शकता। नंबर 2 टिप आहे ती म्हणजे मॉइश्चरायझर। स्किनला फेस वॉश केल्यानंतर तसेच कधीच सोडू नये। फेस वॉश झाल्यानंतर चांगलं तुमच्या स्किनला सूट होईल असं मॉइश्चरायझर लावा, त्यामुळे तुमची त्वचा मऊ राहते। एवढं केलं तरी खूप आहे, यापेक्षा जास्त काही करायची गरज नाही। पुढची टिप आहे ती म्हणजे पुरेशी झोप। तुमचं शेड्यूल कितीही बिझी असू द्या तरीही दररोज किमान 7 ते 8 तास झोप घेणं गरजेचं आहे। पुरेशी झोप घेतल्याने चेहरा टवटवीत आणि चमकदार दिसतो आणि डार्क सर्कलही कमी होण्यास मदत होते। पुढची टिप आहे ती म्हणजे आहार। शरीराची वरून काळजी घेतो त्याचप्रमाणे आतूनही काळजी घेणं खूप गरजेचे असते। त्यासाठी तुमच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, हंगामी फळे, कोशिंबीर, काकडी, बीट, गाजर यांचा समावेश करा। पुढची टिप आहे ती म्हणजे पाणी। दिवसभरातून किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्या। पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते। तुम्हालाही कधी अनुभव आला असेल, आपलं पोट जर प्रॉपर साफ होत नसेल तर पिंपल, ॲक्ने यायला लागतात। त्यामुळे भरपूर प्रमाणात पाणी पिणेही खूप गरजेचे असते। नेक्स्ट टिप आहे ती म्हणजे सनस्क्रीन। आता सगळे सनस्क्रीन वापरतात असे नाही, किंवा मग रोज जरी लावत नसाल, पण जर तुम्ही उन्हाच्या संपर्कात येणार असाल तर तुमच्या त्वचेचे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण करणे खूप गरजेचे आहे। त्यासाठी बाहेर पडताना सनस्क्रीनचा वापर करा। त्यामुळे काय होते, ब्लॅक स्पॉट, वांग किंवा मग अनइवन स्किन टोन सारखे प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावे लागत नाहीत। पुढची टिप आहे ती म्हणजे लिप बाम। रोज लिप बाम लावणे खूप गरजेचे आहे, त्यामुळे तुमचे ओठ मऊ आणि टवटवीत दिसतात। पुढची आणि शेवटची टिप आहे ती म्हणजे कॉन्फिडन्स। सौंदर्य हे फक्त तुमच्या चेहऱ्यावरच नसते, तर ते तुमच्या आत्मविश्वासातून आणि हास्यातूनही झळकते। आता उदाहरण घ्या, एखादी खूप सुंदर मुलगी आहे पण तिच्यात कॉन्फिडन्सच नाहीये, मग तिने अगदी कितीही महागडे कपडे घालू द्या, जर बोलण्यात कॉन्फिडन्स नसेल तर त्याचा काय उपयोग। त्यामुळे कॉन्फिडन्स आणि आपली देहबोली, पर्सनॅलिटी ही तितकीच महत्त्वाची असते।